असं जर दिसलं तर आपल्याला नेमकं समजतच नाही की करायचं काय. आणखी याच्यात जर समजा मी मायनस केलं तर आणखी प्रॉब्लेम, याच्यात जर समजा मी इंटू जर केलं तर आणखी प्रॉब्लेम, याच्यात जर समजा मी काय केलं, याच्यात जर समजा मी डिव्हिजन केलं तर आणखी प्रॉब्लेम. तर आपण या सर्व गोष्टी म्हणजे इथं प्लस राहावं की मायनस राहावं की मल्टिप्लिकेशन राहावं की डिव्हिजन राहावं, या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलो आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत फ्रॅक्शन. तर पहिल्यांदा फ्रॅक्शन म्हणजे काय? फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. आता पूर्ण नसलेला म्हणजे कसा, या गोष्टी आपण एका पोळीच्या साह्याने शिकतो. जर समजा एखादी पोळी आहे आणि त्या पोळीचे आपण समजा 4 तुकडे केले, तर 4 तुकडे केले आणि त्याच्यातला फक्त मी एकच रंगवला, तर काय होईल सांगा? माझा फ्रॅक्शन होईल 1/4. 1/4चा मतलब म्हणजे 4 सगळे होते, पण त्यापैकी किती रंगवला? घे. पण दुसरा जर मी जर घेतला समजा आणि दुसऱ्याचे समजा मी 2 जर रंगवले, तसे 2 जर रंगवले, तर काय होईल सांगा? माझा फ्रॅक्शन होईल 2/4. 2/4 अशा पद्धतीने. पण इथं भाग जातोच म्हणजे हा 1/2. 1/2चा मतलब म्हणजे अर्धा, म्हणजे अर्धी पोळी. बघा, अर्धी पोळी केली आहे म्हणजे 4 तुकड्यांपैकी हे केले. आता समजा 8 पैकी जर 4 असेल तसाही अर्धा झाला असता, 16 पैकी 8 असतील तसाही अर्धा झाला, म्हणजे कोणताही अर्धा झाला असता. नंबर तिसरा जर विचार केला आपण, तर समजा असे 3 तुकडे जर रंगवले, समजा असे जर आपण जर का 3 तुकडे जर रंगवले, तर काय होईल? फ्रॅक्शन बनेल तुमचा 3/4. इथं भाग जात नाही म्हणून तसंच, पण याला म्हणू आपण 3/4. आणि 4ही तुकडे जर रंगवले समजा, 4ही तुकडे जर रंगवलेत समजा, तर काय होईल सांगा? 4ही तुकडे जर रंगवलेत समजा, तर होणार आपला 4/4 म्हणजेच 1/1 म्हणजेच 1 पूर्ण. तर अशा पद्धतीनं अपूर्णांक राहते. प्रॉब्लेम इथं नसते हो की अपूर्णांक आपल्याला समजत नाही. प्रॉब्लेम इथं असते की त्यांचे जे प्लस मायनस गुणाकार भागाकार म्हणजेच आपण म्हणतो की बेसिक ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन, याच्यावर आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असते. तर जर समजा डिनॉमिनेटर जर सारखा जर आहे, तर डिनॉमिनेटर तोच ठेवा आणि 3 अधिक 5 म्हणजे न्यूमरेटरची सम करून टाका. म्हणजेच काय? 3 आणि 5 किती? 3 आणि 5 किती? 8/2. भाग जात असेल तर नक्की भाग टाका. 2 1 2, 2 4 8. कुणाच्या खाली जर 1 राहिला तर तीच संख्या. अशा पद्धतीनं तुमचं झालेलं आहे. दुसरा घेऊ आपण. एखादा सांगा की 4/3 प्लस 9 10/3 असं घेऊ शकतो आपण. जर असं जर राहिलं तर 3 कॉमन असल्यामुळे 3 घेऊ. नंतर किती? 4 प्लस 10 याला ब्रॅकेट द्या आणि पहिले सोडवा. असं काटू बिटू नका, इथं भाग बी केलं तर काटू नका. 4 आणि 5 किती? 10 आणि 4 किती? 14/3. म्हणजे अशा पद्धतीने भाग जात नाही म्हणून राहू द्यात असतो. आपण हेच गोष्ट जर मायनस जर असती तर काय केलं असतं सांगा? चला, याला आपण मायनस करूया, याला पण मायनस करूया. म्हणजे प्लस मायनसची गोष्ट दोन्ही क्लिअर झाल्या पाहिजे सोबत होत. बघा, 2 आहे तर इथं 2 लिहून टाका. नंतर 3 - 5 हा सगळ्यांना समजते. आपले मागील 2 व्हिडिओ आपण प्लस मायनसवर बनवले आहेत, ते चांगल्या पद्धतीनं पाहून घ्यायचा. त्याच्यात आपण सांगणार की हा प्लस मायनस राहिलं तर कसं सोडवायचं. प्लस मायनस राहिलं तर मायनस आणि 5 मधून 3 गेले राहिले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 2/2. आता 2/2 म्हणला तर 2चा भाग जाईल म्हणजे -1/1 आणि त्यात -1. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम होईल. आपण याला जर सोडवायचं जर केलं तर एकच 3 होऊन जाईल, कारण की डिनॉमिनेटर सारखा आहे. आणि नंतर 4 - 10. मोठ्या संख्येचं चिन्ह 10 आहे म्हणून प्लस मायनस 10तून 4 गेले राहिले 6. मोठ्या संख्येचं चिन्ह 3. आता 3चा भाग जातो बघा. 3 1 3 3 2 6 म्हणजे -2. अशा पद्धतीनं तुम्हाला आपल्याला सोडवावं लागेल. प्लस मायनससाठी एक मेथड आहे, तिचं नाव आहे टिक टिक टिक. आणि गुणाकारसाठी मेथड आहे सीधा आणि डिव्हिजनसाठी आहे खालती डोकची वरती पाय. म्हणजे जो रेसिप्रोकल केला जातो तो वाला तुम्हाला बिलकुल बढियापैकी या सगळ्या गोष्टी समजून जातील. याच्यासाठी टिक 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 इथं आपण लिहूया. टिक 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 टिक. याच्यात जर पाहिलं तर सीधा तर सगळ्यांना समजते सीधा. आणि याच्यात जर पाहिलं तर खाली डोका वरती पाय. अशा पद्धतीनं आपण 3 मेथड शिकणार आहोत. प्लस मायनससाठी टिक टिक टिक, गुणाकारसाठी सीधा आणि भागाकारसाठी खाली डोका वरती पाय. आता याला एक्झिक्यूट कसं करायचा ते पाहूया. आता टिक 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 मेथड काय आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा याचा गुणाकार करणे, याला म्हणतो आपण टिक. म्हणजे 3 4 12. याच्यात गुणाकार करायचा आहे प्लस 9. नंतर हा प्लस आहे तो लिहा आणि 5 गुणे 10. आणि खाली काय करा? यांचा गुणाकार करा. म्हणजे पहिल्यांदा टिक टिक टिक. आणि इथं जर मायनस जर असेल तर कधी पहिले हाच पकडायचा, नेहमीच हाच पकडा. कारण की हा जर पहिले पकडला तर साईन चेंजेस होऊ शकतात आणि नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो नंतर बघा 4 2 10 अशा पद्धतीनं होईल. नंतर प्लस करा 10 + 22 आणि डिवायडेड बाय 8. इथं 2चा भाग जातो बघा 11/4 म्हणजे दिस इज द आन्सर. ही झाली आपली मेथड टिक टिक टिक. आता हीच मेथड खरंच आपली निगेटिव्ह म्हणजेच मायनसवर सुद्धा यूज होते का? त्याला आपण चेक करून पाहूया. खरंच टिक 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 जमते का? सगळ्यात पहिल्यांदा 3 4 12 -5 2 10 आणि 8. ओके, चला या प्लसच्या जागी फक्त मायनस येईल. नंतर बघा प्लस मायनस म्हणजे 12तून 10 गेले राहिले 2.
मोठ्या संख्येचा चिन्ह प्लस आणि असं आणखी भाग जातो 2 1 2 2 4 8 म्हणजे 1/4 अशा पद्धतीनं आपल्याला टिक मेथडमध्ये ती फक्त यूज होईल प्लस आणि मायनससाठी. आता गुणाकारसाठी बघा, आता गुणाकारसाठी सुद्धा आपण हाच प्रॉब्लेम घेऊ आणि सेम प्रॉब्लेम घेऊ 3/2 × 5/4. आता गुणाकार दिसल्याबरोबर खूप जणांना वाटते की याचं असं क्लास मल्टिप्लिकेशन करून सोडवा, पण नाही, क्लास मल्टिप्लिकेशन न सोडवता गुणाकारासाठी आपण काय बोललो सीधा. त्यामुळे सीधा घ्यायचं की 3 सीधा म्हणजे असं म्हणजे 3 5 किती 15 आणि 2 4 किती 8. तर अशा पद्धतीने 15/8 याचा भाग नाही जात राहिलं तसं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय भेटेल, अशा पद्धतीने आपल्याला आन्सर्स भेटेल. काही जण सीधा. आता हेच गोष्ट जर समजा डिव्हिजन जर असेल तर पहिल्यांदा आपण छोटे सगळे शिकून घेऊ आणि त्यानंतर आपण सगळ्यांचा कांबो बनवूया. चला 3/2 / 5/4. बघा आता डिवायडेडसाठी काय करा, फक्त डिवायडेड ठेवू आपण म्हणजे लवकर समजेल. आता डिवायडेडसाठी तुम्ही काय करा, जेव्हा मधात डिवायडेड राहते कधीच डिवायडेड सॉल्व्ह होत नाही. मग डिवायडेड सॉल्व्ह नाही होत तर करायचं का, मग यावाल्या डिवायडेडला कन्वर्ट करायचं मल्टिप्लिकेशनमध्ये. मग मल्टिप्लिकेशन करताना 3/2 इंटू केलं जाते आणि हे जे सेकंड टर्म असते तिचा रेसिप्रोकल केला जातो. रेसिप्रोकल म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे उलटं केलं जातं. तर त्यानेच आपण खालची डोक्षी वरती पाहिली. हा समजला. म्हणजे सगळ्यात पहिले भागाकार जर राहिला तर भागाकार कायच्यात कन्वर्ट करायला लागेल गुणाकारमध्ये आणि त्याच्यानंतर गुणाकारात रूपांतर करताना हा जो दुसरी टर्म आहे दुसरी टर्मला उलटा करावं लागेल आणि उलटा केल्यावर एकदा का गुणाकार दिसला की मग आपली स्टेप सीधा गुणाकारसाठी सीधा म्हणजे 3 × 12 आणि 5 × 10. इथं भाग जातो 2चा भाग जातो 2चा भाग टाकणे म्हणजे अर्धा करणे म्हणजे 6/5. तर अशा पद्धतीने आन्सर्स होते. आपण एकच प्रॉब्लेम सगळ्या पद्धतीने घेतला बघा, प्लस घेतला मायनस घेतला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अशा पद्धतीने. याच्यासाठी टिक याच्यासाठी टिक याच्यासाठी सीधा आणि याच्यासाठी खालती डोक्षी वरती पाय. चला आपण करून बघू. सगळ्यात पहिले टिक 3 1 3. सगळ्यात पहिले घेताना कधीही न्यूमरेटरच घ्यायचं म्हणजे 3 3 9 प्लस 8 1 8 आणि 3 8 24. चला 8 9 किती होणार 17, 8 2 16 आणि 17 आणि हा 24. एवढं समजेल. नंतर इकडे जाऊ आपण, इकडे सुद्धा टिक असेल 3 3 9 मायनस 8 1 8 आणि डिवायडेड बाय 24. इथं बघा प्लस मायनस असल्यावर प्लस मायनस होता. सो प्लस मायनस 9तून 8 गेली राहिला ये मोठ्या संख्येचा चिन्ह म्हणजे 9चा चिन्ह म्हणून प्लस येणार. याच्यासाठी आपल्याला प्लस मायनस येणं आवश्यक. नंतर 24 पण झालं. हा झाला तुमचा आन्सर. नंतर गुणाकार सोडवूया. असं जर गुणाकार मधात दिसल्याबरोबर सीधा म्हणजे 3 1 3 आणि 8 2 24. तर 3चा भाग जातो. चला घ्या 3 1 3 3 8 24. नंतर इकडे जर आलो ना आपण, जर आपल्याला समजा भागाकार जर दिसलं तर भागाकारचं गुणाकारात रूपांतर करा म्हणजे 3/8 × 3/1 असं होईल. आणि एकदा का गुणाकार दिसला की मग सीधा म्हणजे 3 3 9 आणि 8 1 8. आता इथं भाग जात नाही म्हणजे अशा पद्धतीने आपले सॉल्व्ह होतील.